90% लोक नाही आधी लॉस होतात, 10%च लोक पैसे कमवू शकतात. आतापर्यंत हेच ऐकले आपण. त्याच्यामुळे आपण ह्या मार्केटमध्ये येण्यापासून ना खूप लांब राहिलो, बरोबर ना? हाच विचार केला ना आपण आतापर्यंत की ह्या मार्केटमध्ये जवळजवळ 90% लोक काय करतात. मग मला सांगा, जर 90% लोक जर लॉस करत असतील तर मला सांगा आतापर्यंत ही गुजराती मारवाडीच्या फॅमिली आहेत ना, मोस्ट ऑफ ह्या बिझनेस मध्ये ही लोक टॉपला आहेत ना, ह्या लोकांचं वर्चस्व आहे. मग जर असं असलं असतं तर हे पिढ्यानपिढ्या ही लोक ह्या मार्केटमध्ये असले असते का? फक्त आतापर्यंत आपण हा विचार नाही करून दिला. पण आता तुम्हाला या लर्निंग पॉवरच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगतोय की आपण काहीही करू शकतो आणि ती करण्याची क्षमता ना आपल्या प्रत्येकामध्ये आहे. फक्त आपण त्या सबकॉन्शियस माइंडला एक सिग्नल देऊन ठेवलंय, आपण हे करू शकत नाही, मला हे जमणार नाही. आणि फक्त ह्या गोष्टीमुळे मला हे जमणार नाही, मी हे करू शकत नाही, ह्या गोष्टीमुळे आपण आतापर्यंत काय राहिलोय, पाठीमागे राहिलोय, पाठीमागे जगाच्या. आज बघा तुम्ही, म्हणजे जगामध्ये श्रीमंत राष्ट्र कोणते? बारामती आहे ना, अमेरिका आहे, जपान आहे, रशिया आहे, हाँगकाँग आहे. मग ही लोक श्रीमंत काय? ही राष्ट्र श्रीमंत आहेत. कधी केला विचार? नसेल केला तर आज जाऊन गुगल वरती विचारायचं पहिला, ही श्रीमंत खरोखर आहेत का? तर मी सांगून काय श्रीमंत असतील हे कदाचित खोटं वाटेल बऱ्याच लोकांना. तर आपण गुगल वरती जाऊन चेक केलं ना, तुम्हाला समजेल ही श्रीमंत राष्ट्र काय. तर ह्या राष्ट्रांमध्ये 80% पेक्षा जास्त लोक फक्त ट्रेडिंग करतात. काय करतात? आणि पूर्ण जगामध्ये जे काय ट्रेडिंग चालतं ना 140 कंट्रीमध्ये, त्यामध्ये ह्या 5 ते 6 राष्ट्रांचा वाटा 50% जास्त आहे. त्याच्यामध्ये भारताचा जर आपण विचार केला ना तर किती टक्के आहे माहित आहे का? ओनली फॉर 3%, 3%. हो, बऱ्याच लोकांना माहिती आहे 3%. म्हणजे आपण ह्या स्पर्धेत कुठेच नाही. आणि ह्या ज्या स्पर्धेत आपण नसाल तर मग आपण आर्थिक सक्षम कधीच होणार नाही. लर्निंग पॉवरचा एकच उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये ट्रेडर बनला पाहिजे. बघा, आपण किती काही ठरवलं ना, म्हणजे कोणी असू दे, अगदीच मुख्यमंत्री असू दे किंवा पंतप्रधान असू दे, ते प्रत्येकाला तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. पण जर का तुमच्याकडे पैसे कमवण्याचं स्किल आलं ना तर तुम्ही त्या स्किलच्या माध्यमातून तुमचं लाईफ चेंज करू शकता. आणि आज लर्निंग पॉवरच्या माध्यमातून आज हजारो लोकांचं लाईफ आपण चेंज केलेलं आहे. आज जवळजवळ ही 220 ही ह्या 1.5 वर्षांमधली ही 220वी ट्रेनिंग आहे. कितवी आहे? ही झाली बेसिक. आता एक बारामतीत चालू आहे, एक ट्रेनिंग बारामतीत चालू आहे. उद्या माझ्या मते उद्या ठाणा, सातारा आणि ठाणा उद्या. कालच 2 दिवसा अगोदर बरेचसे लोक, आमची 100 लोक लगोना रिसॉर्टला होती. लगोना रिसॉर्टला 100 लोक होती, त्याच्यातले बरीच लोक इकडे आहेत. म्हणजे आज आपण काय काम करतो ना, ह्या लोकांना सगळ्यांना समजलंय की आपण लोकांची विचारसरणी आहे ना खूप उंचीवरती नेऊन ठेवतोय. कारण बघा, तुमच्या लाईफ मध्ये ना तुमची लाईफस्टाईल किंवा तुमची लाईफ किंवा तुमची गरिबी ना चेंज करायला कोणी येणार नाही, ना पंतप्रधान आणि ना मुख्यमंत्री. ही आपली मानसिकता बनलेली आहे. सरकार कुठचंही वा, आपल्याला काही फरक पडत नाही. जे बोरवलीत खड्डे आहेत ते आजही राहणार, उद्याही राहणार, कदाचित परवा पण असतील. हे 40 वर्ष मी माझ्या आयुष्यात बघतोय ते तसंच आहे. मग आपण काय अपेक्षा ठेवायच्या? त्यापेक्षा आपण चेंज झालेलं बरं ना. आणि आम्ही तोच विचार केला की आपण असं काहीतरी काम करू की ज्याच्या माध्यमातून एक नवीन स्किल लोकांना आपण डेव्हलप करून देऊ. कारण काय वाटलं तुम्हाला ह्या 4 तासामध्ये की आपण करू शकतो काहीतरी याच्यात? किती लोकांना असं वाटलं आपण करू शकतो? सगळ्यांना जवळजवळ वाटलं ना. हे झालं तुमचं बेसिक. म्हणजे हे बेसिक शिकवण्याचे ना लोक मार्केटमध्ये 6,500 रुपये घेतात आणि ते मी पे केलेले आहेत. मी स्वतः शिकून, म्हणजे ज्यावेळी आम्ही बघितलेत ना 6,500 आम्ही पे केलेले आहेत. हाच तुम्ही 4 तासाचा बघता ना, हा जो कार्यक्रम आहे ना आपला 1 दिवस चालायचा, पूर्ण दिवस.
हा मागच्या फेब्रुवारीपासून आपण चेंज करून तो 4 तासावरती आणला. कारण काय होतं, दिवसभर एकतर लोक बसू शकत नाही आणि दिवसभर बसवल्यानंतर सगळ्या व्यवस्था करणं ही आपली नैतिक जबाबदारी बनते, बरोबर ना. आणि हे किती दिवस आणि कसं करू शकतो, तर ते करूच शकत नाही. आणि काही महिने आम्ही केलं, पण त्याच्यानंतर फेब्रुवारी 2022 पासून आपण हा फॉर्मॅट 4 तासाचा केला. आणि या 4 तासाच्या फॉर्मॅटमधून काय झालं की आपण 2-4 ट्रेनिंग करायचो ना, आज जवळजवळ महिन्याला आपण 25 पेक्षा जास्त असं ट्रेनिंग करतोय. आणि जर का तुमच्या माध्यमातून जर बोरिवलीमध्ये हा आपला पहिलाच प्रयत्न होता आजचा, माझी खूप इच्छा होती की वेस्टर्नला अजून एक बोरिवली हे लोकेशनला असावं. त्याच्यानंतर अजून एक लोकेशन आपण वाढवण्याचा विचार करतोय, विरार. कारण दादरमध्ये प्रत्येक बुधवारी आपली ट्रेनिंग होते, प्रत्येक बुधवार. जर बोरिवलीमध्ये खूप चांगला असा जर रिस्पॉन्स आला ना, तर आपण अल्टरनेट म्हणजे अजून एक पुढचा शनिवार सोडून त्याचा पुढचा शनिवार असेल. त्याच्यानंतर अजून चांगला रिस्पॉन्स आला तर एव्हरी सॅटर्डे आपण बोरिवली ठेवू शकतो. पण हे सगळं कोणावरती अवलंबून आहे? हा, म्हणजे आपल्यावर नाही, आपल्यावरती, प्रत्येकावरती, माझ्यावरती. कारण हे तुम्हालाच लोकांना सांगायचंय. आम्ही आमच्या पद्धतीने सांगतोय, पण ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये जाऊन सांगणार ना की ही लोक, कारण लोकांना ना डाऊट्स खूप असतात. म्हणजे खास करून मराठी माणसाची सवय सांगतो तुम्हाला, शंका. पण ते शंकेचं निराकरण पण केलं पाहिजे ना. की बऱ्याच लोकांना काय वाटतं की ही लोक जर फ्रीमध्ये शिकवत असतील ना, हा तर काहीतरी चुना लावणार, जाताना काहीतरी करणार. बघा, तसं अजिबात आम्ही करत नाही. आतापर्यंत तुम्हाला सांगतो, आपण 11,000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यामधून 4,000 पेक्षा जास्त लोक आपल्याकडे चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करतात. त्यांचा रिझल्ट आहे, त्यांचे ते पैसे कमवतात, ते श्रीमंत होतात, बरोबर आहे. आताच एक फॅमिली मी ऑफिसमधूनच आलो, भेटायला आलेली, नाहीतर आजची ट्रेनिंग घेण्याचा योग कदाचित मला आला असता. तर किती अकाउंट, म्हणजे अकाउंट जे आहे ना, इक्विटी किती असली पाहिजे एखाद्या अकाउंटमध्ये. एखादा बिगिनर येतो ना, बिगिनर म्हणजे एखादा नवीन व्यक्ती शिकून ट्रेडिंग करायला लागतो ना, अकाउंटमध्ये किती पैसे टाकून आपण ट्रेडिंग करू शकतो? जनरल मानसिकता, सर्वसामान्य विचार, 5-10 हजार ना. जी आता व्यक्ती मला भेटायला आलेली ना, ऑलरेडी 50 लाखाचं अकाउंट आहे त्याच्याकडे. किती? हॅलो 50? हा, म्हणजे जेवढं आपण आयुष्याचं स्वप्न बघतो ना, एवढे तरी किमान असले ना, लाईफ जिंदालाला. लोक एवढं अकाउंट ठेवून ट्रेडिंग करतात. आणि एक नाही, असे अनेक उदाहरणं तुम्हाला बघायला मिळते. ज्यावेळी तुम्ही आता आलात ना, आता पुढे पण यायचं. पुढे काय आहे सांगतो तुम्हाला. हे झालं बेसिक, बरोबर आहे. बेसिकमध्ये काय असतं? बेसिकमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे ते असतं. कारण सगळ्याच गोष्टी आपण एकाच दिवसात देऊ शकत नाही. दिला तर तो काय होईल माहित आहे का? ओव्हरडोस होईल, ओव्हरडोस, अपचन होईल, जुलाब, उलट्या. तो डोक्यावरून पण जाईल आणि डोक्याच्या बाहेरून पण जाईल. तर तो ओव्हरडोस होतं. म्हणून आपण कॅटेगरी केलेली आहे की काय केलेलं आहे, हा बेसिक झाला. हा 4 तासामध्ये हे तुमचं बेसिक क्लिअर होतं. बेसिक नंतर राहतं की कॅन्डल स्टिक पॅटर्न, म्हणजे कॅन्डल कशी फॉर्म होते आणि सपोर्ट रेजिस्टन्स काय असतो. मग सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे सपोर्ट काय असतो आणि रेजिस्टन्स काय असतो. म्हणजे मी उभा आहे तो हा माझा सपोर्ट आहे आणि हा म्हणजे मी जर उडी मारली तर ह्याच्यापेक्षा थोडीशी जास्त वरती मारू शकतो. म्हणजे कॅन्डल पण तशीच जाते, ते कुठेतरी जाऊन येते खाली, त्याला रेजिस्टन्स बोलतो. आणि हा सपोर्ट असतो. हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं? कारण कॅन्डल आहेत ना, तुम्हाला आता फक्त 2-4 दाखवले असतील. ह्या 65 प्रकारच्या कॅन्डल आहेत. किती? 65 प्रकारच्या जर कॅन्डल ओळखायच्या झाला ना, तर आपल्याला 3 वर्ष लागतील. कोण करतं का इंडियन मार्केटमध्ये काम? किती वर्षापासून? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. 2 ना, त्यांना विचारा. हे समजायला ना किमान ह्यांना 2 वर्ष लागतात. म्हणजे 2 वर्षापेक्षा फार कमी लोक भेटले मुश्किल. पण आपल्याकडे 12-12 वर्षाचा अनुभव असलेले लोक आपल्याकडे एज्युकेशनसाठी येतात. 2 वर्षामध्ये
तुम्हाला प्राइस ऍक्शन माहिती आहे, लावू शकतो ट्रेंड वगैरे सगळं, ट्रेंड लाईन वगैरे, सपोर्ट, रेजिस्टन्स, पिवट वगैरे सगळं ना. हे शिकायला हना ना किमान 2 वर्ष गेली ना. किती आपण हीच गोष्ट 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला करून दाखवतो. किती दिवसात? हा, म्हणजे हे बेसिक झाल्यानंतर आपण लेवल 1 नावाचा जो कोर्स घेतो ना, हा लेवल 1 मध्ये कॅन्डल, सपोर्ट, रेजिस्टन्स म्हणजे 8च कॅन्डल शिकवतो 65 मधल्या. कारण ह्या 65 जर शिकवायला गेलो ना तर ते काय होईल माहिती आहे का? कधी नेपाळ वगैरे फिरायला गेलात कोण? नाही, इकडून आपण ज्यावेळी जातो ना तिकडे त्यावेळी सगळं अलबेल असतं. ड्रायव्हर होतो, आपल्याला घेतो, नंतर मग आपण पुढे जातो, मग तो सांगतो सर एक काम करो, यहाँ पे ये मंदिर है, आप जाके आना, हम लोग यहाँ पे खड़े, पार्किंग में गाडी लगे, आप आ जाना. तिकडून ज्यावेळी येतो ना त्यावेळी जी परिस्थिती तयार झालेली असते ना तीच कॅन्डलची असते. काय असते माहिती आहे का? ते सगळे सारखेच दिसतात. आपला कुठचा तसंच ह्या 65 कॅन्डलची परिस्थिती आहे की आपली कुठची, म्हणजे कुठच्या कॅन्डलला धरून आपण बाय घेतला पाहिजे किंवा कुठच्या कॅन्डलला धरून आपण सेल घेतला पाहिजे, ही परिस्थिती असते. म्हणून आपण फक्त 8 कॅन्डलवरती काम करतो, ज्या 4 सपोर्टला बनतात आणि 4 रेजिस्टन्सला बनतात. बरोबर आहे. हे तुमचं 1 डे मध्ये होतं. त्याची पण कॉस्ट आपण जास्त घेत नाही. किती घेतो? फक्त 1200 रुपये. किती? फक्त 1200 रुपये. गोल्डन व्हॅली रिसॉर्ट्सला ती ट्रेनिंग असते सध्या, अजून 3-4 महिने तिकडेच चालणार. आणि या 1200 रुपये तुम्ही जे देतात ना, ते काउंटरवरती विचारायचं की तुमच्या रिसॉर्टची 1 डेची फीस किती आहे, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, 2 वेळचा चहा इन्क्लूड आहे. तो 1200 रुपये प्लस GST. आपण GST पण घेत नाही. म्हणजे ते 1200 रुपयामध्ये शिकवलं जातं. हे 1200 तुम्ही ज्या हॉटेलमध्ये असतात त्याचे खाण्याचेच पैसे तुम्ही पे करताय. त्याच्यानंतर अजून हे झाल्यानंतर म्हणजे आता ही जर तुम्हाला लेवल 1 अटेंड करायची असेल, फुल झाली ना? नो कमेंट्स. नो कमेंट्स. म्हणजे ऑलरेडी 125 रजिस्ट्रेशन झालेले आहे. 26 तारखेची आहे ना? 26 तारखेची फुल झालेली आहे ट्रेनिंग. त्यामुळे तुम्हाला जर बसायचं असेल तर आता दुसरी नेक्स्ट बॅच असेल त्या बॅचला तुम्ही बसू शकता. म्हणजे हे असंच होतं, फिल्टर होऊन लोक तिकडे येतात, मग त्यांच्यावरती आम्ही चांगला फोकस ठेवून त्यांना अजून ट्रेन करून लेवल 2 ला घेतो. लेवल 2 ला आपण काय करतो माहिती आहे का? प्राइस ऍक्शन, स्ट्रॅटेजी आणि सायकोलॉजी ह्या 3 गोष्टी क्लिअर करतो. आणि त्याची पण फी जी आपली आहे ना ती जास्त नाही, 8000 रुपये. त्या 8000 मध्ये 2 नाईट 3 दिवस लोणावळ्यामध्ये राहण्याचं आणि त्या ट्रेनिंगचा. जर का तुम्ही अकाउंट ओपन केलं तर ते फ्री आहे. काय केलं? अकाउंट ओपन केलं ना तुम्ही, डिपॉझिट करून जर ट्रेडिंग करायला लागलात ना तर ते तुम्हाला फ्री. आता हे कोण सांगेल? तुम्ही ज्यांच्या जोडीला आलात ना त्यांच्याकडून त्या इन्फॉर्मेशन घ्या की त्यांच्याकडून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळेल. म्हणजे ही झाली आपली एज्युकेट करण्याची सिस्टीम. असं जरुरी नाही आणि कोणावरती बिलकुल जबरदस्ती नाही, कारण आपल्याला जबरदस्ती करण्याची वेळच येत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं ना 23 ऑलरेडी 26 फुल. लेवल 2 आहे 28, 29, 30. किती बाकी आहे? 90. म्हणजे अजून फक्त 18 सीट. 18 108 ला क्लोज होतात. पण जी आपण प्रॉपर्टी घेतोय तिथे रूम आहेत 30. सगळ्याच्या सगळी प्रॉपर्टी आपली बुक असते. त्याच्यामुळे तिकडे पण गुंजाईश म्हणजे ते नाहीच आहे. म्हणजे आपल्या ट्रेनिंग ज्या आहेत ना पुढच्या ह्या म्हाड्याच्या लॉटरी सारखे आहेत. लेवल 1 का नेक्स्ट मिलेगा आपको लगभग अभी हमारा महीने में 3 लेवल 1 होता है. अभी नेक्स्ट तुरंत मिलेगा 10-12 दिन में. हाँ, अगस्त में मिलेगा. अगस्त में मिलेगा. तब तक आप ना बेसिक में 2-4 बार बैठेंगे तो भी कुछ दिक्कत नहीं है. तो आपको सीखने का अच्छा मौका मिलेगा. ये मौका आप पूरा भारत घूमेंगे ना फिर भी हमारे जैसा एजुकेशन ना कोई नहीं देता है. इसके लिए लर्निंग पावर इंडिया का नंबर 1 कंपनी है. कोई नहीं देता. आप ढूंढो कहाँ पे भी देखो, जितना गूगल पे ढूंढने का सबको ढूंढो. कम से कम सिखाने का ना 80,000 75,000 उससे अभाव लोग पैसा लेते. मैं किसी का नाम नहीं लेऊंगा, लेकिन हमारे पास जो डेटा है ना उनके पास नहीं है. हमारे पास जितना डेटा है ना उनके पास नहीं है. खाली हम ऐड नहीं करते,
इतना ही फर्क है। और हमें ऐड करने का जरूरत नहीं, हमारा सभी बैच फुल है तो क्यों ऐड करें, कुछ जरूरत नहीं। और हमारा रिजल्ट बोलता है, मतलब आप भी आए ना तो आपको भी सामने से समझ में आया होगा कि हम किस प्रकार का नॉलेज देते हैं। अभी किसी ने लिया होगा उनको सीखने के लिए, वो 2 साल 1 साल तो ये बेसिक कर ले गया होगा, वो हम लोगों ने 4 घंटे में कवर किया। अभी नए लोगों का प्रॉब्लम क्या होता है ना, किसी को अभी भी थोड़ा सा डर लगता है क्या कि सच में यार एंट्री कहाँ पे लेने का ना। 2 ही चीज रहते हैं मार्केट में, आपको काम करने का है तो क्या चाहिए, एंट्री पॉइंट और एग्जिट पॉइंट ना। मैं आपको एकदम चुटकी में दिखाता हूँ, कैसे चुटकी में, कैसे बोलो बोलो, ऐसा चुटकी में, हाँ वही तुरंत है ना। कुर्सी लावले इंडियन मार्केट में तुम्ही करताय ना, इंडियन मार्केट करताय ना, निफ्टी निफ्टीच ना, हा निफ्टी लाव निफ्टी। आज काय ना, आज सॉरी मार्केट बंद होते, काल काय मार्केट होतं सांगाल ना, मार्केटची मुवमेंट काय होती, अंदाज bearish होती, ओके बघूया आपण।